निवृत्त डॉक्टर महिन्याला जवळपास 1.25 लाखांचं निवृत्ती वेतन, घरातले सदस्य देखील उच्च शिक्षित आणि डॉक्टर. मात्र काही हजारांच्या लोभापायी कोल्हापुरात या डॉक्टरनं तब्बल 300 निष्पाप जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं रॅकेट चालवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा करवीर पोलिसांनी भांडाफोड केलाय. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या आरोग्य खात्यातून उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेला शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हाच या काळ्या धंद्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलेलं आहे. कळंबा येथील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी आधी काही महिला एजंटाला ताब्यात घेतलेलं होतं. त्यांच्या चौकशीतून कदमवाडी रोडवरील प्रतिमा हॉस्पिटल चालवणाऱ्या 70 वर्षीय डॉक्टर गायकवाडचं नाव समोर आलं. पोलिसांनी त्वरित सापळा रचत एका डमी महिला रुग्णाला या रुग्णालयात पाठवलं. कोणताही केस पेपर न बनवता डॉक्टर गायकवाड यानं पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने महिलेची तपासणी केली आणि गर्भपाताची गोळी देऊन पुढील प्रक्रियेची तयारी सुरू केली. डमी महिलेचा इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या करवीर पोलिसांच्या पथकानं छापा टाकून डॉक्टर गायकवाडला रंगेहात ताब्यात घेतलं. तपासादरम्यान पोलिसांना बंगल्यातून सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि शस्त्रक्रियेची घातक उपकरणे मिळून आलेली आहेत. धक्कादायक म्हणजे दरमहा भरघोस निवृत्ती वेतन मिळत असताना आणि घरातील सर्व सदस्य मुंबईत उच्च शिक्षित डॉक्टर असतानाही केवळ 20 ते 25 हजार रुपयांच्या हव्यासा पोटी या डॉक्टरनं गेल्या 2 वर्षात तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि पुणे आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक अशा उच्च पदांवर सेवा बजावलेला हा डॉक्टर एजंटाच्या मदतीने थेट कसाई बनल्याचं या कारवाईवरून उघड झालेलं आहे. या छाप्यादरम्यान रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे डॉक्टर गायकवाड याला सध्या CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचं काम सध्या सुरू आहे.